तुकाराम मुंढेंची ग्रामीण भागात वाढती दहशत। प्रशासकीय वर्तुळात आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कारभारासाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे आज बीड व लातूर दौऱ्यावर असल्याची एकच अफवा शहरात पसरली। या एकच अफवेने शहरातील पानटपरी चालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि कारवाईच्या भीतीपोटी दुपारनंतर शहरातील मुख्य भागातील पानटपऱ्या पटापट बंद झाल्या। अनेक टपरी चालक तर टपऱ्या कुलूपबंद करून थेट पसार झाले। बीड व लातूर शहरात एफडीएच्या संभाव्य कारवाईच्या चर्चांमुळे गेल्या 2 दिवसांपासून अनेक पानपट्ट्या बंद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तुकाराम मुंढे यांचे पथक बर्दापूर येथे दाखल होणार असल्याच्या चर्चांमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। एफडीए कडून सध्या गुटखा, अपायकारक सुपारी, प्रतिबंधित मसाले तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थ विरोधात राज्यभर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। पण बर्दापूरमध्ये खाद्यपदार्थ व मेडिकलवर आळा घालण्याची गरज आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी इनामदार जहांगीर, बर्दापूर। गाजत असलेले असे कर्तव्यदक्ष अधिकारी भेसळ करणाऱ्यांची चारही मुंड्या चित करणारे असे तुकाराम मुंढे साहेब यांच्या दहशतीमुळे, यांच्या कर्तव्यामुळे आज भेसळयुक्त जे पानटपरीधारक आहेत, गुटखा विक्री करणारे, गुटख्याचे हप्ते खाणारे यांचे धाबे दण आणले आहेत। ग्रामीण भागातील पानटपऱ्या 2-4 दिवसांना बंद आहेत। कारण का तर हे कर्तव्यदक्ष अधिकारी असे कमीत कमी 100 अधिकारी यावेत आणि ह्या महाराष्ट्रामधील पूर्ण हे जे आहेत आपले अधिकारी म्हणा, कर्मचारी म्हणा, भ्रष्ट आमदार, खासदार यांच्यासुद्धा नांगे ठेचल्या पाहिजेत। एवढं बोलून मी माझं थोडं संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामीण भागातील बर्दापूर सारख्या ठिकाणी अशा पानटपरीधारकांना सुद्धा दहशत निर्माण झालेली आहे। त्यांच्यामुळं पानटपऱ्या आज बी बंद आहेत।